आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते का? हो सर. ओके, ठीक आहे. सो as we have heard about that, our dissemination, with reproduction, all these lectures have been already completed, and we are now moving towards the weed management section. In that weed management section, we have started the biological method of weed control. It is already covered, and after that, classification of herbicide, mode of action of herbicide. There is one point remaining, that is method of weed control. So as you know that there are different control. Okay, basically we are called as a integrated weed management. In the different methods of weed control, we are using cultural, chemical, biological and mechanical method of weed control. Okay, तर weed management मध्ये वेगवेगळ्या मेथड्स असतात weed controlच्या, ज्याच्यामध्ये कल्चरल, केमिकल, बायोलॉजिकल. तर इन दॅट biological is already covered, chemical is now going on. Okay, chemical आपली चालू आहे, it will take some time, त्याला वेळ लागेल. And today I will explain you about how mechanical method of weed control and cultural method of weed control actually work. Okay, so today's our topic is method of weed control. सो कल्टिवेशन ऑफ 10,000 इयर बॅक इज कॉल्ड, वर्षांपासून शेती करतोय, आणि ज्या वेळेस पासून शेती करतोय त्यावेळेस पासून वीड पण उगून येतात. देअर आर 6 स्टेजेस इन इव्हॉल्युएशन ऑफ वीड मॅनेजमेंट. 10,000 BC रिमुव्हिंग बाय हँड. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण शेती करत होतो त्यावेळेस आपण शेती करत होतो त्यावेळेस आपण हातानं विड उपटायचो, का की त्यावेळेस काय खुरपी, कोळप, स्प्रेयर, हार्बिसाइड ह्याचा शोध लागलेला नव्हता. त्याच्यानंतर 6,000 BC ला विडर वॉज रिमूव्ड बाय द प्रायमरी हँड टूल. त्यानंतर पहिल्यांदा खुरप्याचा शोध लागला 6,000 ला. ओके, 6,000 BC ला. म्हणजे हळूहळू हे इव्हॉल्युएशन होत गेलं आहे. इन 10,000 BC विडिंग डन विथ द हेल्प ऑफ एनिमल ड्रॉन इम्प्लिमेंट. नंतर जे बैलाचं कोळप आहे, किंवा त्या काळी बैलांपेक्षा घोडे वापरायचे, तर त्या कोळप्याचा एनिमल ड्रॉन हो चा शोध लागला. 1920 मेकॅनिकल ड्रॉन इम्प्लिमेंट वेअर युज्ड फॉर विडिंग. आणि 1920 साली मशीन ड्रॉन म्हणजे ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रिलर असे ड्रॉन इम्प्लिमेंट्सची सुरुवात झाली. इन 1930 देन वॉज टेकन अप बाय द बायोलॉजिकल एजंट. म्हणजे ज्याला आपण म्हणलं ना मी, झायगोग्रामा, क्रायसोपकार्निया, हे जे आहेत इन्सेक्ट, पेस्ट, पॅरासाइट, प्रिडेटर, त्यांचा वापरून वीड कंट्रोल करायला चालू झालं. इन 1947 AD विडिंग वॉज डन बाय द केमिकल मेथड. ओके, 1947 सालापासून विडिंग जे आहे ते केमिकल मेथड मधून कंट्रोल करायला चालू झालं. सो दिस इज अबाउट सम वॉट हिस्ट्री अबाउट वीड मॅनेजमेंट. ही जी आहे ही थोडीशी तुम्हाला मी सुरुवात, युनिफॉर्म स्टँड ऑफ द क्रॉप. ऍट द सेम टाइम इग्नोर और डिस्करेज द इन्व्हेन्शन अँड द ग्रोथ ऑफ द वीड. आता व्हाय वी आर युझिंग वीड मॅनेजमेंट वर्ड रादर दॅन टू कंट्रोल. आपण वीड कंट्रोल हा शब्द का वापरत नाही? आपल्या कोर्समध्ये वीड मॅनेजमेंट हा शब्द आहे. सो वी हॅव टू कंट्रोल द पॉप्युलेशन ऑफ वीड इन मच मोर कॉम्पिटिशन विथ द प्लांट. आपल्याला वीड असं कंट्रोल करायचं आहे की जे प्लांट बरोबर कॉम्पिट करू शकत नाही. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल और 100% पॉसिबल टू कंट्रोल ऑल द वीड्स. 100% सर्व वीड कंट्रोल करणं हे शक्य होणार नाही. करायचं आहे, वीडचं जे पॉप्युलेशन आहे ते आपल्याला कंट्रोल्ड ठेवायचं आहे, किंवा कमी ठेवायचं आहे, किंवा चेक ठेवायचं आहे. दॅट्स वाय वी आर युझिंग द वर्ड वीड मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट. So weed control and weed management are the two terms used in weed science. Weed control is the process of limiting the infestation of weed plant so that crop can be grow profitably, whereas weed management includes prevention, eradication, control, preventing the seed production and complete destruction. Thus, weed control is
वीड मॅनेज केलं म्हणजे आपल्याला किलच करावं लागतं. ओके, किल करणं म्हणजे कंट्रोल करणं झालं. म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपल्याला वीडची ग्रोथ जी आहे, वीडचं जे पॉप्युलेशन आहे किंवा वीडचं जे फर्दर स्प्रेडिंग आहे, डिस्टिनेशन आहे, ते आपल्याला कुठं ना कुठं तरी कंट्रोल करायचं आहे. ओके, ठीक आहे, एकच मिनिट. सो प्रिन्सिपल ऑफ वीड मॅनेजमेंट. आता प्रिन्सिपल ऑफ वीड मॅनेजमेंट मध्ये काय येतं? प्रिव्हेन्शन, इरिडिकेशन अँड कंट्रोल. ओके, आता प्रिव्हेन्शन मध्ये काय येतं? प्रिव्हेंट द एंट्री अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ द वीड इनटू अनइन्फेस्टेड एरिया. आता प्रिव्हेन्शन मध्ये काय येतं? सपोज एखाद्या देर इज अ फील्ड वेअर देर इज नो एनी वीड, एखाद्या शेतामध्ये वीड नसेल, सो वी हॅव टू स्टॉप द स्प्रेड ऑफ वीड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एरिया. ज्या शेतामध्ये वीड नाहीये तर त्या शेतामध्ये वीड येऊ नये त्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते, म्हणतो आपण प्रिव्हेंटिव्ह मेथड. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह मेथड आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन थेअरी. थेअरीमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेथड्स काय आहेत हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे एका विडी शेतातनं दुसऱ्या शेतामध्ये जर इम्प्लिमेंट न्यायचं असेल तर ते स्वच्छ करून न्यावं, एखाद्या शेतातली माती दुसऱ्या शेतामध्ये टाकू नये, त्यानंतर बांधावरचं गवत पण किल करावं, त्यानंतर पाण्याच्या पाटातलं गवत पण किल करावं, त्यानंतर जे कावडंग असेल ते वेल डिकम्पोज्ड चांगलं कुजलेलं वापरावं. सो दीज आर सम प्रिव्हेंटिव्ह मेथड्स ऑफ कंट्रोल. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं इरिडिकेशन. इट इज द complete remove plant area. It may be a field, it may be a farm, village, geographical region, depending upon the need. In general, irrigation of the common weed seed is not practiced as these weed harbor the pest and secrete some nematicidal properties. आता weed irrigation ह्याचा अर्थ काय आहे? Eradicate means to remove. ओके, आता वीड जे रिमूव्ह करायचं आहे ते शेतामधनं रिमूव्ह करावं लागेल, बांधावरनं रिमूव्ह करावं लागेल, गावामधनं रिमूव्ह करावं लागेल, आजूबाजूच्या रिजन्स मधनं रिमूव्ह करावं लागेल. कारण की वीड काय फक्त न्यूट्रिएंट, लाईट अँड वॉटर साठी कॉम्पीट करत नाहीयेत. दे आर गिव्हिंग अ शेल्टर फॉर इन्सेक्ट अँड पेस्ट टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल, ॲज यू हॅव हर्ड इन प्लांट पॅथॉलॉजी ऑर इन एंटॉमॉलॉजी. एंटॉमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी मध्ये तुम्ही शिकलाच ना की वीड जे आहे, समजा जर प्लांट हार्वेस्ट झालं तर ज्या इन्सेक्ट पेस्टला स्वतःला उपलब्ध करून देतं की तू तुझी लाईफ सायकल माझ्यावर कम्प्लीट कर. दे मे बी यूज टू होल्ड द सॉइल न्यूट्रिएंट अगेन्स्ट लीचिंग लॉसेस ड्युरिंग द फॉलो पिरियड. However, weed eradication is justified against weeds like Striga, Cuscuta, Lantana to prevent their dispersion to new area of useful land water bodies. Weed eradication program should be when the weed growth is limited. वीड इरिडिकेशन जे आहे ते लवकरात लवकर चालू केलं पाहिजे. एकदा वीडची ग्रोथ झाली and when it is they are reached to the flowering and when if there will be a flower drop then it is very difficult to control the weed. If the weed occupied large and continuous area, irrigation is not economical. जर समजा वीडनं पूर्णच्या पूर्ण शेत, पूर्णच्या पूर्ण फील्ड जर कव्हर अप केली असेल तर इरिडिकेशन करणं म्हणजे संपूर्ण रिमूव्हल करणं it is not a practical solution and also a economical solution. It should be carried out more than 1 year. आणि इरिडिकेशन जी प्रोसिजर आहे ते काय वीड एका वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये इरिडिकेट होत नाही. इट इज अ लॉंग ड्युरेशनल प्रोसेस. ऍटलीस्ट 2 to 3 years लागतात. इट रिक्वायर्स इंटेन्सिव्ह इनिशियल एफर्ट्स टू डिस्ट्रॉय ऑल द पार्ट्स अँड फॉलोड बाय मेनी इयर व्हिजिलन्स टू प्रिव्हेंट द न्यू वीड सीडलिंग फ्रॉम एस्टॅब्लिश इन टू द अडल्ट प्लांट. आता वीड इरिडिकेशन जे आहे ते खूप टाइम कन्झ्युमिंग, वेळ खाऊ, कष्टप्रद आणि इकॉनॉमिकल आहे. म्हणजे यासाठी पैसे पण लागतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर कंट्रोल. वीड इन्फेक्टेशन कॅन बी रिड्युस्ड बट नॉट नेसेसरली इलिमिनेटेड. वीड कंट्रोल इन्क्लूड्स कल्चरल, बायोलॉजिकल अँड केमिकल मेथड. ह्याच्यामध्ये मेकॅनिकल टाकायचं राहिलं माझ्याकडनं, सॉरी. तर त्यापैकी बायोलॉजिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल ऑलरेडी शिकवलेली आहे. केमिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल शिकवायचे चालू आहे. आता जे बघणार आहे आपण ते कल्चरल आणि मेकॅनिकल बघणार आहे. आता प्रिव्हेन्शन. It emphasizes all the measures taken to prevent the introduction and establishment spread of the weed, such an area may be local, regional, or national in size. No weed control program is successful if adequate preventive measures are not taken to reduce the weed infestation. आता कुठल्याही वीड मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला म्हणायचं की प्रिव्हेन्शन म्हणजे शक्य तेवढं वीडची स्प्रेड जी आहे ते शेतामध्ये येण्यापासून थांबवा.
आल्यानंतर मग कंट्रोल किंवा मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर थांबवण्याचाच बिलकुल प्रयत्न केला नाही, म्हणजे तुम्ही जर बांधावर चिक्कार गवत ठेवलं आणि शेतातलं नुसतं गवत कंट्रोल करत बसला, तर बांधावरचे वीडचे सीड फील्डमध्ये हे येतच राहणार आणि तुम्हाला ते भांगलतच बसावं लागणार आहे. त्यामुळे इफ यू वॉन्ट टू कंट्रोल द वीड, देन कंट्रोल इट कम्प्लिटली. ओके, it is long-term planning so that the weed controlled or managed more effectively and economically than is possible, where these are followed by disperse freely, arresting movement and denying the entry of uninfested area. Crop hygiene can also be considered as a prevention. Weed producing seed in a current season are an inoculum for the next season. आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी पण सांगितलेली आहे, मेनी पीपल निग्लेक्टेड द वीड मॅनेजमेंट ऍट द प्रॉपर टाइम. दे आर जस्ट वेटिंग ओके फॉर वीड टू ग्रो. ओके, बरीच लोक काय करतात, आताशी थोडस वीड उगवून आलेलं आहे, करू कंट्रोल, त्याला गडबड आहे एवढी, पुढच्या आठवड्यात बघू, त्याच्या पुढच्या आठवड्यात बघू. अँड देअर इज सम टाइम वेअर वीड हॅज and when the weed has a seed and when the seeds are spread to the rhyme in agriculture. What? हॅलो, कोण बोलतोय? आवाज ऐकू येतोय? स्क्रीन दिसते? येस सर. ओके, ठीक आहे. तर ऍग्रिकल्चर मध्ये एक म्हण आहे, 1 वर्ष जर वीडचं सीड पडलं तर 7 वर्ष भांगलत बसावं लागतं. 1 year seeding, 7 year weeding. So we have to control the weed before they reach to the flowering. If somehow they do not produce the seed in current season, this is also one of them. बऱ्याच वेळा काय होतं, weed seeds are spread in this season and they are grown in the next season. So preventive measure, this controlling the weed at the flowering stage or before they are reaching to the flowering stage. So it will stop the second generation. The important weed preventive, use clean crop seed or weed free seed. प्रत्येक वेळेस नवीन बियाणं विकत आणावं, घरगुती बियाणं वापरू नये, कारण की घरगुती बियाण्यांमध्ये वीडचं सीड असण्याचा चान्स असतो. अवॉइड स्क्रीनिंग द ग्रेन और हे कंटेनिंग वीड सीड टू द लाईव्हस्टॉक. ओके, विदाउट डिस्ट्रॉइंग देअर व्हायबिलिटी और ग्राइंडिंग और कुकिंग और इनसाइलिंग. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडं काँग्रेस गवत ज्याला फ्लावरिंग आलेलं आहे तसलं सुद्धा आपण जनावराला खायला घालतो आणि ते जनावराच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मधनं म्हणजे पचल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये वीडचे सीड वाहेबल असतात. आणि तसलं जर आपण वीड कावडंग जर फील्डमध्ये टाकलं तर फील्डमध्ये पुन्हा जे आहे वीडचं सीड उगवून येतं. 3 नंबरचा पॉईंट तोच आहे. ऑलवेज यूज वेल रिटर्न्ड वेल डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅन्युअर टू अवॉइड द रिचिंग ऑफ वीड सीड इन टू कंपोस्ट पीट. चांगलं कुजल्यामुळे काय होतं, त्या कंपोस्ट पीट मध्ये हीट किंवा उष्णता तयार होते आणि त्यामुळे वीडचं सीड जे आहे ते किल होतं. प्रिव्हेंटिव्ह मूवमेंट ऑफ द वीड विथ द अदर फार्म रिसोर्सेस. ओके, कीप नॉन क्रॉप्ड एरिया क्लीन. प्रत्येक वेळेस वेन यू आर मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट, इम्प्लिमेंट और मॅन फ्रॉम वन फील्ड टू अनदर फील्ड, फ्रॉम इन्फेस्टेड फील्ड टू क्लीन फील्ड, ऑलवेज क्लीन दॅट इम्प्लिमेंट. So it will stop the spreading or dissemination of weed seed. Use vigilance. Vigilance means you have to constantly monitor your crop field. If there will be any weed, then immediately you have to take a control measure. Follow legal and quarantinal measures. आता हे नॅशनल लेवलला असतंय की दुसऱ्या देशातनं जर आपण काय मागवलं XYZ फूड प्रोडक्ट, so we have to check that this food product is not get contaminated with any insect, pest or weed seed. Okay, त्याच्यानंतर हे झाले प्रिव्हेंटिव्ह मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं मेकॅनिकल मेथड. Mechanical or physical method of weed control are being employed ever since the man begins to grow the crop. The mechanical method include tillage, hoeing, hand weeding, digging, shelling, silking, mowing, burning, flooding, mulching. So these are the some different methods where we are using any instrument, any implement to control the weed. That's why it is known as a mechanical method of weed control. So physical of weed control utilize the manual energy, animal power or fuel to run the implement that dug out the weed. These methods are as old as agriculture. The hand hoe first
animal draw implemented or invented by Jethro Tull in 17th century 1731. This method include under no chemical method of weed control. Implement used vary from simple to multiple tractor drawn implement. तर 1731 साली हे जे आहे पहिले इन्स्ट्रुमेंट जे वीड कंट्रोल करण्यासाठी किंवा वीड मॅनेजमेंट करण्यासाठी बनवलं ते जेथ्रो टूल न बनवलं. As you know that Jethro Tull is considered as a father of weed management. ओके, किंवा ज्याला आपण फादर ऑफ टिलेज म्हणतो. आणि त्यांनीच पहिलं पुस्तक लिहिलं होतं हॉर्स होईंग हजबंड्री. आता मेकॅनिकल मेथड ऑफ वीड कंट्रोल मध्ये पहिलं येतं टिलेज. आता टिलेज मध्ये सगळ्याला माहिती आहे डीप प्लाविंग. टिलेज रिमूव्ह द वीड soil resulting in their death. It may weaken the plant through injury to the root and stem or puncturing or reducing their competitiveness or regenerative capacity. Tillage also buries the weed. Tillage operation include plowing, disking, harrowing, leveling, which is used to promote the germination of weed through soil underground and exposed seeds to the sunlight, which can be destroyed effectively later. तर टिलेज मध्ये बेसिकली होईंग, हँड विडिंग, ओके, ह्या ज्या गोष्टी दिसून येतात त्याच्यामध्ये वीडचे सीड किंवा वीडचे रूट्स सनलाइटला एक्सपोज होतात आणि सूर्याच्या उष्णतेमुळे ते मरून जातात. इन द केस ऑफ पेरिनियल बोथ टॉप अँड अंडरग्राउंड ग्रोथ शुड बी इंजोर्ड अँड डिस्ट्रॉयड बाय द टिलेज. आता उदाहरणार्थ मी जे तुम्हाला सांगितलेलं होतं, लव्हाळा असेल, लव्हाळा उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट केली तर त्याच्या ज्या काशा किंवा दशा येत्या त्या वेचायच्या आणि जाळून टाकायच्या. सो इट विल कंट्रोल द वीड. ओके, आता इथं एक फोटो दिलेला आहे डिस्किंगचा. ओके, इथे एक फोटो दिलेला आहे डिस्किंगचा. ओके, तर ह्या डिस्किंग मध्ये ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट आहे आणि ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट मधनं आपण जे आहे ते वीडचं सीड जे आहे ते आपण एक्सपोज करून टाकतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. पॉवर और रोटेटरी वीडर फॉर मेकॅनिकल कंट्रोल ऑफ वीड in crop such as sugarcane, topeka, cotton, tomato, and pulses whose row spacing is more than 45 centimeter. The rotatory weeder consists of 3 rows of disc mounted with the 6 number of curved blade in opposite direction alternative to each disc. This blade, when rotate, enable cutting and mulching the soil. The width of coverage of rotatory tillage is 500 millimeter and the depth of operation can be adjusted to the weed and much to the soil in cropped field. ओके, तर हा बघा रोटेटरी पॉवर रोटेटरी वीडर आहे. तर पुढे अनकोचीदार टोक आहे बाणासारखं आणि मागं बघा काय आहे, त्याला मांड्या आहेत. म्हणजे 2 क्रॉपच्या रो मधले वीड पण काढतं आणि क्रॉपच्या रोला मातीचा सपोर्ट पण करतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं होईंग. ऑल ऑफ यू हॅव नो दॅट व्हॉट इज मीन बाय होईंग. होईंग म्हणजे काय, कोळपणं. आता कोळपण्याचे 2 प्रकार असतात. देर आर 2 टाइप. वन इज हँड हो, सायकल हो, ज्याला आपण इथं दिसतंय बघा तुम्हाला, माणूस हाताने कोळपतोय. आणि दुसरं जे असते ते बुलक ऑपरेटेड हो असते, बैलानं पण कोळपलं जातं. सो हो हॅज बीन द मोस्ट अप्रोप्रिएट अँड वाइडली युज्ड वीडिंग टूल फॉर द सेंचुरीज. It is however still a very useful implement to obtain the result effectively and cheaply. It supplements the cultivar in a row crop. The hoeing is particularly more effective on annuals and biannuals weed. Growth can be completely destroyed. In the case of perennial, it destroyed the top growth with little effect on underground plant parts, resulting in a regrowth. आता होईंग मध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे. जर नॉक्सियस वीड असेल, the weeds which are difficult to control or the weed which is can be multiplied by underground plant part, so these weeds are very difficult to control in hoeing. त्यानंतर हँड विडिंग. इट इज द बेस्ट मेथड. इट इज द डन बाय फिजिकल रिमूव्हल ऑफ द पुलिंग ऑफ द वीड बाय हँड. हाताने उपटणे. is probably the oldest method of control of weed. It is still practiced, an efficient method of eliminating the weed in a cropped area, uncropped area. It is very effective against annual, biannual controlling. Only upper portion of perennial will be removed. आता हँड विडिंगचा एक डिसएडव्हान्टेज आहे की जे पेरनियल वीड आहेत, ओके, म्हणजे हराळी, लवाळा किंवा कॉक्सकॉन कोंबडा,
इट इज नॉट कम्प्लिटली इरॅडिकेटेड बिकॉज इट इज कट फ्रॉम द सॉइल सरफेस. बऱ्याच वेळा काय होतं, हराळी लवाळा जे आहे ते उपटायला गेलं की वरनं तुटून येतं आणि पुन्हा फुटून येतं. त्यामुळे हँड विडिंगचे पण काही लिमिटेशन्स आहेत. आता ही हँड कल्टीवर बघा, ज्याला 3 टोक आहे ती विडिंग फोर्क बघा, त्यानंतर पुश हो, ओके, म्हणजे एक प्रकारचं कोळपच आहे लक्षामध्ये, आणि त्यानंतर जे आहे ते प्लास्टिक मल्च. ओके, ठीक आहे. एक 2च मिनिटं थांबा, एक 2च मिनिटं. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, तर हँड कल्टिव्हर किंवा हो किंवा विडिंग फोर्क इथं तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये आपली खुरपी पण असते, आलं लक्षामध्ये. ओके, किंवा प्लास्टिक मल्च जरी घातलं तरी सुद्धा वीड हे जे आहे ते बऱ्यापैकी कंट्रोल होतं, आलं लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर एकच मिनिट, स्लाइड कनेक्ट आहे ना. ओके, हे बघा हँड विडिंगचा इथं मी फोटो टाकलेला आहे. कांद्याच्या तिथलं हात गवत उपटलं जाते. ओके, अतिशय सोपं आहे, प्रॅक्टिकल, यात काय अडचण नाही. स्पॉडिंग द हँड विडिंग इज द शार्प एज सिकल. म्हणजे जसं आपलं खुरपं असतंय का नाही, खुरप्याच फक्त एक्सटेन्शन लांब असते, त्याला म्हणतात स्पॉडिंग किंवा सिकलिंग. सिकलिंग इज ऑल्सो डन बाय द हँड विथ द हेल्प ऑफ सिकल टू रिमूव्ह द टॉप ग्रोथ ऑफ वीड, टू प्रिव्हेंट द वीड प्रोडक्शन अँड टू स्ट्रेव द अंडरग्राउंड प्लांट पार्ट. ओके, तर विळानं कापलं, कशासाठी कापतात आपण, तर बांधावरचं जे मोठं मोठं गवत आहे ते जनावराला खायला घालण्यासाठी आपण विळानं कापतो. पण लक्षात ठेवा, विळानं कापलेलं गावात पुन्हा फुटून उगवून येतं. ओके, दिस मेथड इज युजफुल फॉर कंट्रोलिंग ऑफ टॉल ग्रोईंग ग्रासेस. मी जे तुम्हाला म्हणलं, बांधावरचं उंच वाढणारं गवत. Especially silking is used for irrigation channel, drainage channel, where the undulating topography is present. Okay, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे silking or moving. Silking is done with the hand with the help of sickle to remove the top growth of the weed or to prevent the weed production, to strive the underground plant part. Okay, it is popularly on slopy area where only a tall weed growth is sickled, leave the root system to the hold the soil for the places. म्हणजे जे डोंगर उतार जे भाग आहेत तिथलं गवत जे आहे ते विळ्यानं कापलं तर डोंगरावरनं वाहून जाणारी माती पण थांबेल आणि आपल्याला चारा हिरवा पण मिळेल. प्रिव्हेंटिव्ह सॉइल इरोजन. मूव्हिंग इज द मशीन ऑपरेटेड प्रॅक्टिसेस मोस्टली डन इन अ रोड साइड अँड द लॉन. ओके, ठीक आहे. आता इथं मुव्हिंगचं, इथं बघा मुव्हिंग केलेलं आहे. मुव्हिंग म्हणजे काय, तर गवताचा फक्त वरचा लेअर कापून टाकायचा. ओके, आणि गवताला एक लेवल काढायची. म्हणजे क्रिकेटचं मैदान, खो खोचं मैदान, जे मैदान असतात तिथं जे वाढलेलं हराळीचं गवत असते ते फक्त कापलं जातं. त्यानंतर इथं डिगिंगचं बघा, इथं माणूस रवायचं मशीन आणि हातानं ते उपटायचं, म्हणजे पायानं दाबायचं आणि हँडल मागं ओढायचा तर ते उपटून निघतं. Digging is useful for patch or spot control of noxious or perennial weed. Digging is very useful in the case of perennial weed, so to remove the underground propagated part of the weed from the deeper layer of the soil. Digging हे हातानं उपटण्यासारखंच आहे, फक्त हातानं उपटण्याऐवजी आपण मशीन वापरतो, एवढाच इथं मोठा फरक आहे. They can be eliminated by digging with the crowbar or pickaxe. ओके, पिकॅक्स इथे दिसतंय बघा, एक माणूस पिकॅक्स किंवा क्राउबार वापरून ते जे वीड आहे त्या उपटून टाकतो.
For the larger area, it is not considered because it is costly and labor oriented. Okay, digging खूप मोठ्या एरियात करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही किंवा इकॉनॉमिकली वायबल पण होत नाही. Moving is the cutting of uniform growth of entire area up to the ground level. Okay, ठीक आहे. It is useful for non-cropped area, this cropped area. Moving improve the aesthetic value of the area, effective against the erratic and herbaceous weed. लॉन मध्ये लॉन कटिंग किंवा गवत कटिंग करणं ह्यालाच म्हणतात मुव्हिंग. लक्षामध्ये ते दिसताना खूप छान दिसतं. बर्निंग सगळ्यात सोपं, जाळून टाकणे. बर्निंग म्हणजे काय? ऊस काढल्यानंतर जी ऊसाची पाचट असते ती आपण जाळून टाकतो. ऊसाची पाचट जाळल्यामुळं ऊसाच्या शेतामध्ये असणारे वीड पण जळून जातं आणि सॉइल मध्ये असणारे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण जळून जातात. सो बर्निंग ऑर फायर is often an economical practices means of controlling the weed. It is used to dispose of vegetation, destroy the dry crops of the weed and that have been matured, kill green weed growth in the situation where cultivation and other common methods are impracticable. सर्रास सगळे शेतकरी ऊस तोडून झाल्यानंतर ऊसाची पाचड जाळतात. त्याच्या मागे हे एक मोठं कारण आहे की अलॉंग विथ दॅट the weed should get controlled. Okay, burning म्हणजे काय? जाळून टाकणे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे, ओके, शेअरिंग, रिपिटेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ फ्लेम टू द ग्राउंड पार्ट टू डिस्ट्रॉय द रूट सिस्टम अँड प्लांट डाय. शेअरिंग ऑर फ्लेमिंग. तर याच्यामध्ये एक दिसतंय तुम्हाला मशीन की ज्याच्यामधनं आग बाहेर पडते आणि ते गवतावरनं फिरवायचं म्हणजे गवत जे आहे ते जळून जाईल. So flaming, it is the monetary exposure of green weed to as high as 1000 degrees Celsius from the flame thrower to control the row in the weed. The flaming is used in Western countries for selective weed control in crop like cotton, onion, soybean, fruit orchard. Dodder is also controlled by flaming in Lucerne. Flaming म्हणजे काय? जसा आपला स्प्रेयर असतो तशीच एक मशीन असते, त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा हे भरलेलं असते रॉकेट आणि त्याच्यामधून तुम्हाला जिथं जिथं वीड जाळायचं आहे डायरेक्ट एक्सपोजर तिथं तुम्ही डायरेक्ट ती फ्लेम न्यायची. फ्लेमच्या हिटमुळे ते वीड जे आहे ते जळतं. सो शेअरिंग, रिपिटेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ फ्लेम टू अबाव पार्ट डिस्ट्रॉय द वीड रूट अँड प्लांट विल डाय. म्हणजे जाळून टाकणे थोडक्यात. त्यानंतर येतं फ्लडिंग. आता फ्लडिंग सगळ्यांना माहिती आहे. इट इज मोस्टली फॉलोड इन अ राईस फील्ड. फ्लडिंग इज युजफुल अगेन्स्ट द वीड स्पेसीज सेन्सिटिव्ह टू द लॉंगर पिरियड ऑफ सबमर्जन्स इन द वॉटर. फ्लडिंग किल द प्लांट बाय रिड्युसिंग द ऑक्सिजन अवेलेबिलिटी फॉर द प्लांट ग्रोथ. द सक्सेस ऑफ फ्लडिंग डिपेंड अपॉन द कम्प्लीट सबमर्जन्स ऑफ द वीड फॉर लॉंग पिरियड. तर फ्लडिंग मध्ये काय केलं जातं? शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडलं जातं आणि पूर्णच्या पूर्ण शेत पाण्याखाली बुडवलं जातं आणि त्या फील्ड मधलं ऑक्सिजन लेवल संपून गेल्यामुळं जे वीड आहेत किंवा वीडचे सीड आहेत दे विल गेट किल्ड बिकॉज ऑफ इन्क्रीज इन CO2 कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर फ्लडिंग बेसिकली आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये ओनली वी आर फॉलोइंग इन राईस फील्ड. आपल्याकडे फक्त राईस फील्ड मध्येच फॉलो केली जाते. आता चेलिंग, ओके, इथं दिसतंय तुम्हाला चेलिंग. बारक्या 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 स्टीलच्या दांड्या आहेत. It is an implement called as a chill spod like implement with a very long handle with which the weed or soil can be racked up, generally practiced in a tree plantation. So tillage, most effective and economical method of weed control. Plowing, cultivating, harrowing make it possible for controlling of weed. MB plow also control the perennial weed. आता मेकॅनिकल मेथड मध्ये काय काय येतं? त्यानंतर येतं कटिंग. कटिंग द टॉप ऑफ द वीड लिटिल अबाव द ग्राउंड लेवल डन विथ द ऍक्स ऑर सॉ. इट इज मोस्टली प्रॅक्टाइज्ड अगेन्स्ट ब्रशेस, ट्रीज, aquatic अंडर द वॉटर और वीड करंट. आता कटिंग म्हणजे काय? झुडपं तोडणे म्हणजे घाणेरी असेल, बेशर्मी असेल, बोर असेल. आता ही झुडपं आहे ती, ओके, रुई असेल तर ती तुम्हाला कोराडीनं तोडावी लागतात, त्याशिवाय ती कंट्रोल होत नाही. तर ड्रेंजिंग, इट इज युज्ड टू कंट्रोल द aquatic weed grown in a shallow trenches. Mechanically pulling of aquatic weed along with their root and rhizome from the mud. ओके, तर ड्रेंचिंग मध्ये काय केलं जातं? aquatic weed जे आहे ते उपटले जातात किंवा गोळा करत गेले जातात. आलं लक्षामध्ये?
soil solarization, it is called as soil heating. It is effective against the weed which are produced from the seed. It does not involve any tillage field. Covering the soil with a transparent, very thin plastic sheet, 20 to 25 millimeter plastic sheet, during the hottest part of the summer month, 2 to 4 weeks, increases the temperature by 10 to 12 degrees Celsius to cover the unflamed control weed. These weeds are designated which are present at the top 5 centimeter of the soil. आता याच्यामध्ये सॉइल सोलरायझेशन मध्ये काय केलं जातं, ब्लॅक कलरचा मल्च पेपर त्यावर हाताळला जातो, त्यामुळे ते हीट ऍब्सॉर्ब करतो आणि तिथं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढल्यामुळं सॉइल मध्ये जे वीडचे सीड आहेत त्याची व्हायबिलिटी लॉस होते आणि ते मरतात. ओके, त्यानंतर मल्चिंग. ऍज ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय मल्चिंग, कव्हरिंग द सॉइल विथ द हेल्प ऑफ ब्लॅक पॉलिथिन शीट. ओके, कुठल्याही ब्लॅक पॉलिथिन शीटनं जर सॉइल कव्हर केली तर त्याला आपण काय म्हणतो, मल्चिंग. So mulching having two advantages. One, it will control the weed. Another, it will also save the water or conserve the water. आलं लक्षामध्ये? बघा इथं मल्चिंगचा फोटो मी टाकलेला आहे. आता मेरिट ऑफ मेकॅनिकल मेथड. इट इज द ओल्डेस्ट इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल मेथड. सगळ्यात जुनी इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल मेथड आहे. लार्जेस्ट एरिया कॅन बी कव्हर्ड विद इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एरिया कव्हर होतो. Safe method to the environment because we are not using a chemical, so it is safe to the environment. Does not involve any skill. त्याला काही जास्त स्किल लागतं असं काही भाग नाहीये. Weeding is possible in between the plant. दोन प्लांटच्या मध्ये weeding करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. ओके, deep rooted weed can controlled effectively. जे नॉक्सियस weed आहेत, जे मुळं खूप खोलवर जातात, ते कंट्रोल करण्यासाठी इट इज अ बेस्ट. आता डिमेरिट्स. लेबर कन्झ्युमिंग, थोडेसे लेबर जास्त लागतात. पॉसिबिलिटी ऑफ डॅमेजिंग द क्रॉप, बऱ्याच वेळा क्रॉप डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असते. रिक्वायर्ड आयडिया अँड ऑप्टिमम स्पेसिफिकेशन कंडिशन. ओके, त्याला एक आयडिया किंवा ऑप्टिमम स्पेसिफिकेशन कंडिशन पाहिजे, लक्षात. त्यानंतर येतं कल्चरल मेथड ऑफ वीड कंट्रोल. सेव्हरल कल्चरल प्रॅक्टिसेस लाईक प्लाविंग, प्लांटिंग, फर्टिलायझर ऍप्लिकेशन, इरिगेशन can be employed for creating a favorable condition. These practices, if used properly, help of controlling the weed of culture alone cannot be control the weed, but it will reduce the weed population. तर कल्चरल मेथड ऑफ वीड कंट्रोल जे आहे ती स्वतः 100% वीड कंट्रोल करत नाही. त्याला त्यासाठी तुम्हाला केमिकल किंवा बायोलॉजिकलचा सपोर्ट द्यावाच लागतो. In cultural tillage, fertilizer application and irrigation is important. Like selection of variety, time of sowing, cropping system, cleanliness, farm, also very useful in cultural method of sowing. ह्या ज्या बाबी आहेत ह्या आता कल्चरल मेथड मध्ये काय आहे, प्रॉपर क्रॉप स्टँड अँड अर्ली सीडलिंग विगर, सिलेक्शन ऑफ क्रॉप स्टिम्युलेशन, proper planting material, proper planting time, crop rotation, stale seed bed, smoothing crop, minimum tillage, summer fallowing, lowering the area under burns, and flooding and drainage. आता there are some points which is already covered in many time in our lecture. त्यातले जे काही पॉइंट आहेत ते ऑलरेडी थेरी लेक्चर्स मध्ये कव्हर अप झालेले आहेत. So proper crop stand can be clearly seedling vigor. Lack of adequate plant population is prone to the heavy weed infestation. Okay, so these weeds are very difficult to control. Okay. Field preparation. The field has to be kept weed free. Flowering of the weed should not be allowed. Help to prevention of build-up of weed seed. कधीही वीडच्या सीडला सीड येऊन द्यायचं नाही आणि ते स्प्रेड होऊन द्यायचं नाही. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. लॅक ऑफ ॲडिक्वेट प्लांट population is prone to heavy weed infestation which can become difficult to control. Therefore, more practices like selection of most adopted crop and crop variety
can be used of high variable seed, dormancy breaking chemical, and germination booster are the adequate seed rate is very important to obtain the proper and uniform crop stand. Complete the offering the competition for the weed. Selection of crop stimulation. In the crop weed competition, crop competition advantage is that the favor of can be achieved by selecting the stimulation of the crop growth. Vigorous crop plant complete the pipe with the weed as they are close the ground very quickly. Selective stimulation can be achieved. Application of soil moisture may amendment like gypsum, lime may correct the soil condition in favorite crop growth. Addition of FOM synthetic soil conditioners, it is very light or heavy. The soil may improve the soil structure and the maintenance, better air, water, and relationship, and ultimately it will improve the crop growth. Selection of crop stimulation, manures, fertilizers, application of proper kind of adequate quantity involve the crop growth. Okay, inoculation of the crop seed with the suitable nitrogen fixing and phosphorus solubilizing bacteria or organism can help in selective stimulation of the crop seed. Okay, leguminous crop cannot weed selective stimulation is a wide row crop like maize, sugarcane, cotton, etc. achieved by foliar application of nutrient. Summer tillage, the practices which is followed in a month where there is a deep ploughing and exposing our seed or larva, it will kill the weed population. Okay, ठीक है. Crop rotation, growing of different crops in a recurrent succession one of the same land is called as a crop rotation. Monocropping favor a persistence of associative some weed in crop rotation is effective in controlling of the weed or weed associated. Okay, त्याच्यानंतर wheat, pea and gram. Okay, break the avena in wheat, lucerne in gram, protein and cascuta. The noxious weed like Cyprus rotundus can be effectively controlled by including lowland rice in cropping rotation. Principle of crop weed management. The crop rotation required 10. The rotation of competitive crop or non-competitive crop. Use of weed suppressed area and cover the crop. Undersow the cereal with the help of legumes. Use of catch crop or trap crop. Okay, so these are the some principles for the weed management. त्याच्यानंतर growing as an intercrop. If you are cultivating 2 or more than 2 crop, okay, so what happen? Automatically the weed growth will be controlled or automatically the weed growth will be checked. Okay, तर कल्चरल मेथड मध्ये असं खूप काय अवघड नाही, सोपं सोपं. Smoothing crop or competitive crop. The crop germinate very quickly and developed a large canopy capable of efficient photosynthesis within a short period. They process both surface and deep rooted. Competitive crop smoother the ground quickly than non-competitive crop. म्हणजे अशी पिकं की जी खूप वेळानं खूप स्पीडनं वाढतात आणि जमीन सगळी कव्हर करतात. त्यामुळे दुसऱ्या क्रॉपला किंवा दुसऱ्या वीडला काही चान्सच भेटत नाही किंवा काही सनलाइटच भेटत नाही ग्रो होण्यासाठी. त्याला म्हणलं जातं काउपी, लुसन अँड बर्सिंग. दीज आर ऑल्सो अ गुड एक्झाम्पल फॉर वीड कंट्रोल और वीड management. Minimum tillage. The deep and frequent tillage may result in
for some reason, but it serves to bring more and more dominant weed seed and rhizome to the soil surface, preserve them new, and weed science can deep in the soil for the zero tillage, complete avoidance and burning of the weed seed and reduce the persistence of annual weeds, but it is include vigorous growth of perennial weed. Okay. झिरो टिलेज मध्ये काय असते, मिनिमम सॉइल डिस्टर्ब करून जे नॉक्सेस वीड आहेत ते कंट्रोल काय होत नाहीत. आता समर फॅलोविंग मध्ये काय आहे, तर उन्हाळ्यामध्ये नांगरट करून जमीन सनलाइटला एक्सपोज करायची आणि बिकॉज ऑफ दॅट सनलाइट एक्सपोज आवर वीड सीड रूट्स गेट स्ट्रॅव्हिएटेड, त्यातलं पाणी कमी होतं आणि ते मरतात. Stealth seed bed. A stealth seed bed is one where initially 1 or 2 flush of weed are destroyed before the planting. मग थोडक्यात काय, पाऊस पडला की लगेच न पेरता थोडस गवत उगवून द्यायचं आणि कुळवून टाकायचं. पुन्हा एक 5-6 दिवस थांबायचं, पुन्हा पाऊस पडून द्यायचा, पुन्हा गवत उगवून आलं की पुन्हा भांगलून टाकायचं आणि नंतर सोईंग करायची. सो ऑटोमॅटिकली the weeds which are present in your field will be 50 to 60% controlled. Okay, before sowing of crop is known as stealth seed bed. Blind tillage, the tillage of the soil after sowing of the crop, therefore the plant crop emerge is known as a blind tillage. Blind tillage, it is extensively employed to minimize the weed intensity in a drilling non-sowing area, whereas a germination of crop seedling is 100 by the soil crust formation or receipt of rainfall or irrigation immediately after sowing. Blind tillage म्हणजे काय, उगवून आलं नसलं तरी सुद्धा कोळप किंवा पाळे घालून ठेवायची, जेणेकरून जे विडचे सीड आहेत ते अफेक्ट होतात किंवा किल होतात. लोअरिंग द एरिया अंडर बंड, शक्य तेवढे बांधाचा एरिया कमी करायचा आहे, बिकॉज ऑन द बंड देयर इज अ लॉट ऑफ आर लार्ज क्वांटिटी ऑफ वीड्स आर प्रेझेंट. सो ऑलवेज क्लिअर द बंड्स. फ्लडिंग अँड ड्रेनेज, if practically possible then flood the field. जर प्रॅक्टिकली पॉसिबल असेल तर शेतामध्ये पाणी सोडावे आणि ओनली फॉर राईस. इतर जर क्रॉप मध्ये जास्त दिवस पाणी ठेवलं तर झाडाची पानं पिवळी पडतात. सो फ्लडिंग इट इज फील्ड आहे, हे फक्त राईस फील्ड मध्येच प्रॅक्टाइस्ड आहे, बाकीच्या क्रॉप मध्ये काही एवढं जास्त चालत नाही, कारण की पाण्याची अवेलेबिलिटी हा पण मुद्दा बघावा लागतो. त्याच्यानंतर क्रॉप मॅनेजमेंट. अ गुड क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस दॅट प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन वीड कंट्रोल. लास्ट ग्रोइंग क्रॉप व्हरायटी आर बेटर कॉम्पिटिटर दॅन द वीड. ओके. प्रॉपर प्लेसमेंट of the fertilizer ensuring the greater availability of nutrient to the crop, therefore thus keeping in better irrigation practices should be provided, proper crop rotation should be provided, higher plant population per unit area result in a result. आता merits of cultural method. लो कॉस्ट, इझी टू अडॉप्ट, नो रेसिड्यू, केमिकल नसल्यामुळे टेक्निकल स्किलची काय गरज नाहीये. आता कोळपायला, भांगलायला, हाताने उपटायला, नो डॅमेज टू द क्रॉप, कंट्रोल कॉम्पिटिशन सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन राहते. आणि डिमेरिट्स, इमिजिएट अँड क्विक वीड कंट्रोल इज नॉट पॉसिबल. कल्चरल मेथड मध्ये इमिजिएट आणि क्विक वीड पॉसिबल नाही, वेळ खाऊ प्रक्रिया आहे ती नाही. Weeds are kept under suppressed condition. Perennial and problematic weed cannot be controlled. म्हणजे हराळीला वळा काँग्रेस. Practically a difficult in adaptation. Practically खूप difficult जातं. तर अशा रीतीनं आपलं आत्ताचं लेक्चर संपलेलं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा आणि कोणाला काही शंका असेल तर विचारा. सर्वांनी त्यांचे व्हिडिओ ऑन ठेवा. कोणाला काय शंका असेल तर विचारा.